हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका। तर आज आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन तर त्याला आपण त्यामध्ये इम्पेटिगो याबद्दल बोलणार आहोत। तर हे मेनली चीन म्हणजे हनुवटीवरती होऊ शकतं। लहान बच्चूंमध्ये हा प्रकार कॉमन आहे। तर याचे कॉजेस म्हटलं तर स्टॅफायलोकॉकस ऑरियस, तर हा एक मेन कॉज आहे त्याचा। आणि दुसरं म्हटलं तर स्ट्रेप्टोकॉकस पायोजन्स, या बॅक्टेरियामुळे हे इन्फेक्शन होतं। तर हे तुम्ही पाहू शकता, हे असे छोटे छोटे पुरळ चेहऱ्यावरती, हनुवटीवरती, हातावरती कुठेही होऊ शकतं। तर बॅक्टेरियल इन्फेक्शन मोस्ट ऑफ जर कट असेल किंवा इन्सेक्ट बाईट असेल किंवा बाकी काही इंजुरीज असतील किंवा प्रॉपर काही व्यक्ती हँड वॉश व्यवस्थित करत नाहीत किंवा बॉडी वॉश व्यवस्थित करत नाहीत किंवा चेहऱ्याची स्वच्छता काही लोकांमध्ये व्यवस्थित नसते, तर चेहरा अस्वच्छ असणे किंवा बॉडी वॉश न करणे, रोजच्या रोज आंघोळ न करणे, ह्यामुळे सुद्धा हे इन्फेक्शन वाढू शकतं। तर यामध्ये आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय घेऊ शकतो, तर फर्स्ट मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन म्हटलं तर अर्सेनिक अल्बम 30। तर अर्सेनिक अल्बम 30 आपल्याला 3 टाइम्स पेशंटला द्यायचं आहे। जर हे इन्फेक्शन लिप्सवरती असेल किंवा हातांवरती असेल किंवा पायांवरती असेल आणि इन्फेक्शन असून जर पेशंटला बर्निंग होत असेल तर अर्सेनिक अल्बम आपल्याला 3 टाइम्स पेशंटला 15 दिवसांसाठी द्यायचा आहे। जर विशेषतः फोरहेड वरती जर असेल तर आपण पेशंटला मक्सोल 6x 3 टाइम्स पेशंटला आपण देऊ शकतो। स्टॅट डोस देऊ शकतो किंवा 3 डेज साठी सुद्धा पेशंटला हे मेडिसिन आपण देऊ शकतो। आणि जर फेसवरती हे विशेषतः फेसवरती म्हणजे चिक्सवरती, चीनवरती जर हे इन्फेक्शन हे असं झालेलं असेल तर आपण अँटीम्यूट 6x पेशंटला देऊ शकतो। आणि दुसऱ्या प्रिकॉशन आपल्याला काय घ्यायचे आहे, तर आपल्याला आपलं हायजीन मेंटेन करायचं आहे, म्हणजे स्वच्छता राखायची आहे, टाइम टू टाइम चेहरा वॉश करायचा आहे किंवा व्यवस्थित आंघोळ रोजच्या रोज करायची आहे। लहान बच्चूंमध्ये जर एखाद्या बच्चूला हे इन्फेक्शन झालेलं असेल तर दुसऱ्या बच्चूंनी त्या बच्चूचे टॉयज वापरायचे नाहीयेत किंवा मिक्स होऊन द्यायचं नाहीये। अशी जर हायजीन मेंटेन केली तर नक्कीच हे इन्फेक्शन कमी होऊन जातं। तर असे स्किनशी रिलेटेड तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या व्हिडिओ लाईक